नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. आपण म्हणतो की मानवी मेंदू हा सगळ्यात जास्त उत्क्रांत झालेला मेंदू आहे आणि त्याचा आपल्याला अभिमानही आहे, कारण ह्या मेंदूच्या जोरावर आपण अक्षरशः असाध्य ते साध्य करून दाखवलेलं आहे. म्हणजे बघा ना, माणूस चंद्रावर देखील गेलेला आहे आणि भूगर्भाच्या आत काय काय हालचाली चालतात हे देखील त्याने शोधून काढलेलं आहे, ते फक्त आणि फक्त ह्या मेंदूच्या जोरावर. पण जेव्हा हा जो मेंदू आहे याला काहीतरी अपघात होतो, आघात होतो, इजा होते किंवा काही आजार होतो, तेव्हा मात्र त्याचे दूरगामी परिणाम हे आपल्याला संपूर्ण शरीरावर झालेले दिसून येतात. आणि मग जेव्हा मेंदूच्या आजारांनी त्रस्त जेव्हा एखादा रुग्ण असतो तेव्हा त्याला पुढे काय करायचं हे कळत नाही आणि त्याचं भविष्य अक्षरशः झाकोळल्यासारखं होतं. काय करू शकतो आपण ह्याच्यावर जे नवनवीन संशोधन आहे ते काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमातून. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय काय आहे ते समजून घेऊया. ब्रेन स्ट्रोक, लक्षणे आणि उपचार या विषयावर आपण बोलणार आहोत. त्याचप्रमाणे ब्रेन स्ट्रोक बरोबरच मेंदूचे इतरही जे काही आजार आहेत त्याविषयी देखील चर्चा करणार आहोत. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण ह्या विषयातल्या तज्ज्ञांना बोलवलंय. स्वागत करूया डॉक्टर राजुल वासा यांचं. नमस्कार मॅम, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. डॉक्टर राजुल वासा या वैज्ञानिक आहेत. अप्लाइड मोटर कंट्रोल हा त्यांचा विषय आहे आणि मेंदूच्या आजारांवर त्यांनी मूलभूत असं संशोधन केलेलं आहे. त्यांच्या संशोधनाचा फायदा हा आजवर अनेक रुग्णांना झालेला आहे. अनेक वर्षांपासून त्यांचं जे संशोधन आहे त्या संशोधनाच्या आज आधारे अनेक रुग्णांना उपचार देत आहेत आणि त्यांचे हे जे सगळे उपचार आहेत हे मोफत उपचार आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा जो ह्या विषयातला अभ्यास आहे तो गाढा आहे आणि आत्ता सध्या जी काही मेडिकल फॅटर्निटी आहे त्या संदर्भात एक नवीन दिशा देणारा असा त्यांचा अभ्यास आहे. त्या सगळ्या अभ्यासाविषयी जाणून घेणार आहोत आणि मेंदूचे वेगवेगळे आजार आहेत त्याविषयी देखील जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमातून. आजचा विषय आहे तो काहीसा वेगळा आहे, नवीन आहे आणि अर्थातच तुम्हाला देखील उत्सुकता लागली असेल. आणि आजचा विषय लक्षात घ्या, आज आपण मेंदूच्या आजारांविषयी बोलणार आहोत, तर आपले प्रश्न आपल्या विषयाला धरूनच असू द्यात. तर सुरुवात करूया. मॅडम नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमात. आणि आपण जेव्हा म्हणतो की मेंदूचा एखादा आजार होतो तेव्हा खरोखरच तो रुग्ण आणि त्याचे जे कुटुंबीय असतात फक्त जरी एवढं सांगितलं की मेंदूचा काहीतरी आजार झालाय तरी ते पूर्ण असे हलून जातात किंवा गडबडून जातात आणि पुढे काय असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात. आज आपण त्या सगळ्याविषयी चर्चा करणार आहोत, पण सुरुवातीला थोडंसं आपल्या शरीरातलं मेंदूचं महत्व ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. आपला मेंदूचं महत्व काय ते तुम्ही आता स्टार्ट केला प्रोग्राम तेव्हा सगळा सांगितला की आपण आपला मेंदू घेऊन काय काय करू शकतात. आज मनुष्य उडतात पंछीसारखा. आपण मोठे मोठे बिल्डिंग 100 माळ्याचे बनवतात, त्याच्यामध्ये राहू शकतात. ते सीलिंग सारखा आपण ब्रिज बनवलाय. आणि तुमच्या आणि माझ्या हातामध्ये फोन असेल, तुम्ही अमेरिकामध्ये बसले, मी इकडे मुंबईमध्ये बसले, मी तुम्हाला बघू पण शकते आणि बोलू पण शकते. हे इतका वस्तू कसा झाला? मनुष्याच्या मेंदू म्हणून. आणि मेंदूला आजार झाला त्याच्यानंतर काय ते बाकी सगळी विज्ञान मध्ये इतका आपण डेव्हलपमेंट केलेला आहे. पण हा एक मेंदूची बिमारी की मेंदूमध्ये पक्षघात झाला त्याच्यानंतर काय ते 100 वर्ष झाले असेल, पण त्यांचा काही जवाब अजून भेटला कोणाला नाही आहे. बरोबर. आणि त्याच्या पण एक रिझन आहे, एक कारण आहे की काय म्हणून आपल्याला त्याचा आन्सर नाही भेटलाय. ते आपण असं पुढे पुढे बोलू तेव्हा मी सांगू. आता आपण म्हणतो की मेंदूचे जे आजार आहेत ते अनेक प्रकारचे असतात. सेरेब्रल पाल्सी आहे किंवा आपण अनेक पॅरालिसिसचे रुग्ण आपल्या आजूबाजूला बघत असतो. लहान मुलं असतात, त्यांना आपण लहानपणीच त्यांना आपण ज्यांना दिव्यांग असं म्हणतो, काही ब्रेन इंजुरीजमुळे किंवा नंतर काही ब्रेन स्ट्रोक सारखे आजार आहेत. तर साधारण तुम्ही काय सांगाल की किती असे लोक आहेत की ज्यांना अशा प्रकारचे त्रास होतात आपल्याकडे? हे ग्लोबल डेटा असं म्हणते की टोटल पॉप्युलेशन आहे तरी आपली अख्खी जगभर 7 बिलियन या 7.2 बिलियन
पॉप्युलेशन आहे पूर्ण जगाचं. पूर्ण जगात. आणि त्याच्यामध्ये 1.2% फक्त ब्रेनच्या प्रॉब्लेमवाले अच्छा. पेशंट असतात. म्हणून तुम्ही बघा 7 बिलियनच्या किती होणार, नंतर त्याच्यात साधारण 7.25% 70 करोड़ इन द होल वर्ल्ड इतने पेशेंट है. बरोबर है. वो सब की जो डेस्टिनी लेके हम असं म्हणतात की हे आपली डेस्टिनी आहे आता, की पक्षघात झाला त्याच्यानंतर काय नाही, आणि नंतर डिपेंडन्सी की हँडिकॅप ते आपण जस्ट इनएव्हिटेबल आहे असा समजतात जगाभर. बरोबर आहे. म्हणजे परंतु आपण आता इंडियामध्ये वेस्ट इंडियाला बघते आणि ईस्ट इंडिया आपण दुनियाला हा मार्गदर्शन देणार. बरोबर आहे. म्हणजे ह्यामधलं जे मूलभूत संशोधन होतं ते अनेक वर्ष झालेलं नव्हतं, आणि हे जे मूलभूत संशोधन आहे ते मॅडमनी केलेलं आहे, आणि ते काय आहे संशोधन हे आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोत. मॅडम, त्याआधी मला असं सांगा की सेरेब्रल पाल्सी म्हणजे नक्की काय असतं, आमच्या सगळ्या दर्शकांना सांगा. मेंदू डेव्हलप नाही झाला आणि लहान बाळ आहे ते पोटामध्ये पण डॅमेज होऊ शकते, जन्मावर ते रडलं नाही म्हणून पण होऊ शकते, आणि जन्माच्या नंतर अजून बाळ डेव्हलप आहे 6 महिना 1 वर्ष 2 वर्ष, आणि ब्रेनमध्ये इन्फेक्शन जाते, एन्केफेलायटिस काय होते म्हणून ब्रेनमध्ये डॅमेज जाते. ते सगळ्यांना एक सेरेब्रल पॉल्सी टर्म आहे, ते अम्ब्रेला टर्म आहे. बरोबर आहे. म्हणजे सेरेब्रल पाल्सी हा जो आजार आहे तो बाळ पोटात असतानाही होऊ शकतं किंवा नंतरही थोड्या काळाने 6 महिन्यांनी वगैरे होऊ शकतं. कशामुळे होतं, काही कारण आहेत त्याची? त्याचे कारण इन्फायनाईट आहे. आता आपण कारणमध्ये जाऊ तरी त्याच्या काही अंत नाही, पण एक वेळ डॅमेज झाला त्याच्यानंतर काय त्याचा जवाब आपल्याकडे आहे. बरोबर आहे. म्हणजे सेरेब्रल पाल्सीची जी मुलं आहेत तर त्यांची लक्षणं तुम्ही काय सांगाल की काय दिसून येतात, आणि पालकांनी कसं ओळखायचं की आपल्या मुलाला काही त्रास होतोय? ते आता बघा, आपण कोणा घरामध्ये बाळ येते तरी आईला माहिती आहे की 3 महिना झाला तरी ते मान सावरणार, म्हणून आपण त्याला असा धरेल तरी ते मान सावरायला लागेल. 6 महिना झाला तरी ते बसायला लागेल. 10 महिना झाला रांगायला लागेल, आणि नंतर 10 महिन्याला 11 महिन्याला उभा राहते पकडून, आणि 12 महिना 15 महिन्याला चालते स्वतः. म्हणून हे नॉर्मल माइलस्टोन आहे. आणि जेव्हा आई बघते की आता माझ्या मुलं 6 महिन्याच्या झाला पण मान नाही, नंतर ते परत वेट करते, पण त्याला वाटतं की माझ्या मूल त्याच्यामध्ये काय बॉडीमध्ये कंट्रोल नाही, म्हणून ती डॉक्टरकडे विचारायला जाते की हे काय. आणि नंतर डॉक्टर सांगतात की त्याला डेव्हलपमेंटल डिले आहे, की ब्रेन डॅमेज आहे म्हणून त्याला डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम, आणि नंतर काय 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 होऊ शकते. बरोबर आहे. म्हणजे साधारण जेव्हा लहान मूल असतं आणि त्याचे जे नॉर्मल माइलस्टोन्स असतात, म्हणजे जसं मॅडमने सांगितलं की 3 महिन्यांनी मान धरणं किंवा 6 महिन्यानंतर रांगणं, तर ह्या गोष्टी जेव्हा लांबतात तेव्हा नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या वेळी त्याचं जे डायग्नोसिस आहे, म्हणजे त्याचं जे कारण शोधणं आहे हे खूप महत्वाचं आहे. मग अशा वेळी मॅडम काही चाचण्या केल्या जातात? त्याच्यामध्ये काय आहे की आता बऱ्याच प्रकारची टेस्ट करतात, पण ऑब्व्हियस तेच आहे की मान नाही धरत, बसत नाही काय म्हणून, तरी काय ब्रेनमध्ये मेंदूमध्ये झालाय, तरी तुमच्याकडे पैसे असेल तरी तुम्ही 100 टेस्ट घ्या, वांधा नाही. पण तुमच्याकडे पैसे नाही तरी काही टेस्टची गरज नाही. तो दिसते की ह्या बाळाला ब्रेन डॅमेज आहे, हेडनेक कंट्रोल नाही आहे, मान नाही सावरते, बसते नाही, म्हणून काय आहे. बरोबर आहे. म्हणजे चाचण्या असंख्य आहेत आपल्याकडे, कारण आपण म्हणतो की आता आपलं जे शास्त्र आहे वैद्यक शास्त्र ते अतिशय प्रगत झालेलं आहे, चाचण्या देखील आहेत, पण मूलभूत जी पहिली चाचणी आहे ती मात्र घरातूनच होते, आणि त्यामुळे घरच्यांनी आईबाबांनी त्याच्याकडे लक्ष देणं, मुलाकडे की मुलाची वाढ कशी होती याकडे लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे.